त्याच्यानंतर आमच्या बॅचमेटचा क्लासमेटचा सेटअप आहे, रिटायरमेंट होते, ते पाहिल्यानंतर हे आठवल्यानंतर एकदम आम्ही 47 वर्ष मागे गेलो. एक्झॅक्टली 1977 मध्ये सैनिक स्कूल सातारामध्ये हा काय मी काय प्रदीप, त्यानंतर 78 मध्ये विलास, कर्नल नेमके वगैरे आम्ही सगळे एकत्र आलो. आणि तेव्हापासून साधारणपणे एखाद्याची मैत्री शाळेमध्ये असेल तर ती तेवढ्या पुरतीच राहते, नंतर तुटतात किंवा नोकरीमध्ये आलं तर तेवढ्या पुरतीच मैत्री राहते. पण एवढी जवळजवळ 50 वर्ष मैत्री राहते टिकते आणि त्या मैत्रीसाठी एकत्र येतात. हेच गजाचं वैशिष्ट्य आहे, स्वभावाचं वैशिष्ट्य आणि हेच आमच्या शाळेचं वैशिष्ट्य असं मी अगदी नम्रपणे सांगतो. आम्ही शाळेमध्ये एका ठिकाणी शिकलो 1977 ते 1984-85 पर्यंत. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून म्हणजे अगदी गडचिरोली पासून, मुंबई पासून, कोल्हापूर पासून, चंद्रपूर असेल सर्व सर्व जिल्ह्यातून त्या काळात अक्षरशः वयाची 10 आणि 11 वर्षाची मुलं आम्ही एकत्र येतो. कुणाला काही कपडे कसे घालायचे बटन लावून दिलं असतं आपल्या खात्यामध्ये, कारण त्यांना एवढ्या काळामध्ये खात्या व्यतिरिक्त फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या व्यतिरिक्त सुद्धा इतर सर्व खात्यातील मित्रांशी, इतर अधिकाऱ्यांशी, सहकार्याशी संपर्क आणि समन्वय ठेवला होता. आणि तोच वसा वारसा ह्या पुढे सुद्धा चालू राहिल्याची मला खात्री आहे. गजानन, आज आपण रिटायर झालो त्याचा अर्थ फक्त ह्या नोकरीतून बाहेर पडलो, पण तो आता खरी मोठ्या समाजामध्ये आपल्याला काम करतोय, आपल्या भारताच्या समाजामध्ये काम करतोय. आणि तुझा ज्या प्रकारचा समाजाभिमुख स्वभाव आहे तो पाहता मला खात्री आहे की तू तुला काही घरी बसू देणार नाही, तू निश्चितच बिझी राहशील. त्यानंतर मला भीती वाटते वहिनीची, नोकरीतून आणखी जास्त बिझी होती. आता किमान एक ज्युरिस्डिक्शन असते त्याच ठिकाणी जाणं आणि तिथं उपस्थित राहणं अपेक्षित असतं. पण फ्रॉम तुम्हाला यू आर अ फ्रीलान्सर, यू आर अ फ्री बर्ड, त्यामुळे तुम्ही आणखी बिझी राहा, चांगलं काम करत राहा अशी अपेक्षा करतो. या काळात या म्हणजे मला आठवतं की आई काकांना स्कूलमध्ये असताना पाहिजे होतं, त्यानंतर आज पाहण्याचा योग झाला. त्यानंतर आज पाहण्याचा योग झाला, म्हणजे जवळजवळ 47 वर्षांनी पाहण्याचा योग झाला.